निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी 2 दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आणि दरोडेखोरांची हातमिळवणी असल्याचा आरोप केला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अमोल खोतकर याचा एन्काउंटर केल्यानंतर हे एन्काउंटर संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे। बजाज नगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील गुन्हेगार अमोल खोतकरचा पोलिसांनी एन्काउंटर केला। मात्र गुन्हेगार भावाची बहीण रोहिणी खोतकर यांनी पोलिसांनी सुपारी घेऊन एन्काउंटर केल्याचा आरोप केला आहे। शिवाय सीआयडी मार्फत चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे। शासन आहे, शासन त्याला काय करायचं ते करण। या लोकांचं तुम्हाला किती वाजता कळवलं त्यांनी? म्हणजे मला सकाळी 4:30 ला आली घरामध्ये। नाही 3:30-4 वाजले ते, जवळपास 5च्या दरम्यान। नक्की सांगू शकणार नाही मी, पण 4 ते 5च्या आसपास ते घरामध्ये घुसले। 10-15 जण होते 20-25 घरामध्ये। सगळे घुसून सगळं घरातलं सामान अस्तव्यस्त केलं। माझ्या घरातलं सांगितलं नाही, विशेष सामान सोडा काय जे झालं ते त्यांचं काम होतं की बाबा तुमच्या मुलाला असं असं झालेलं आहे, जेवण मारून टाकायचं खर्चटलंय, गोळी लागली हे सांगितलं, लागून गेली। तो आहे सिरियस आहे, आयसीयू ते। आयसीयू मध्ये बघतं पूर्ण आयसीयू छान मारला मी। आयसीयू कुठे तिथं विचारलं ते डॉक्टरांनी नर्सने सांगितलं इथं आहे, इथं पडलाय तो कालपासनं। तो कधी मारला तेही माहित नाही, कसं मारला तेही माहित नाही, का मारला त्या लोकांकडनं पैसे खाल्ले, पैसे खाऊन त्याचा एन्काउंटर केला। तो क्रिमिनल इतका मोठा काही क्रिमिनल नव्हता। कोणाकडून पैसे खाल्ले असं? फॅक्टरी मालकच्या घरी। हे नेमकं काय? त्या लोकांनी कंप्लेंट केलेली आहे, त्या लोकांकडनी यांनी पैसे खाल्ले। तो खूप मालदार माणूस आहे, खूप पैसा त्याच्याकडे करोडो रुपये पडलेले। कुणाला मारणं त्याच्या काहीच त्याच्यासाठी मोठी गोष्ट नाही। त्यांनी पैसे दिले, एक प्रकारे त्यांनी पोलिसाला सुपारी दिली माझ्या भावाला मारण्यासाठी। हा सुपारीचा कारभार झालेला आहे। कोणी दिले असं काही नाव वगैरे करायचं कामच नाही। नाव आम्हाला माहिती, कंपनीचं मालक आहे, इतका काही शूट करण्यासारखा क्रिमिनल नव्हता ना, त्यांनी काही केलेलं आणि सिद्धही झालेलं नाही। काय जे ते जर पकडतायत ते आले, पकडा, सिद्ध करा आणि शिक्षा करा। आपले भाऊ नेमकं काय जॉब करायचे, काय विवाहित आहे, मुलं आहे? नाही विवाहित नाहीये, तो अविवाहित आहे। तो जो काही करायचा तो मुद्दाच नाही। मुद्दा हा आहे त्याला का मारलं, मारलं का, कशासाठी? गाड्या होत्या, त्याला जेलात टाका, त्याला मारायचं कामच नव्हतं। नोकरी वगैरे काय? नोकरी घेणार नाही मी, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी बॉडी पण घेणार नाही, अन्नाला हात पण लावणार। नोकरी वगैरे काय करायचं? हॉटेल हॉटेल आहे, स्वतःची हॉटेल आहे, आता हॉटेल आहे, हॉटेल आहे आणि हे घरी होता, ट्रान्सपोर्टचं काम करतो। आमच्याकडे 4 व्हीलर्स आहे, गाड्या चालवतो। तो व्यावसायिक माणूस आहे, धंदा करतो। जवळपास तो 7-8 वर्षापासून पूर्ण अख्खा गाव सांगेल आमचं तो धंदा करतो। मोठे मोठे बॅनर्स लागतात। ते फरार होते असं काही? फरार बिरार काही नव्हता तो। ह्या लोकांनी पैसे खाऊन त्यांचं काही पर्सनल दुश्मनी असेल मला माहित नाही, म्हणजे आपल्या गोष्टी मला माहिती काढल मी आता। अटक तुमची मागणी काय असेल? माझी मागणी मला न्याय पाहिजे, तोपर्यंत मी अन्नालाही हात लावणार नाही। काकाचं नाव काय? काका आम्ही कसं जगून काही करू शकत नाही। आमच्या घरातला एकूण एक कुळाचा दिवा येतो, तो मेला आम्ही मरून जाऊ, मग करा काय करायचं। काकाचं काय नाव आहे? हे माझे वडील आहे, हे त्याचे वडील आहे, हे बाबूराव खोतकर, बाबूराव श्रावण खोतकर। त्यांनी मारलं, पडेगाव मध्ये मारलं, कुठं मारलं, कोणी मारलं, कोणी शूट केलं आणि का बळ केलं हे मला माहिती पाहिजे। त्याची चुकी आहे ना तर तुम्ही जेलात टाका। तो गलत आहे, ठीक आहे, मी मान्य करते, असलंही गलत, त्याला जेलात टाका। मारायचा अधिकार त्याला कोणीही दिलेला नाहीये, त्याला हात लावायचं काम नाही त्याला। अरे आरोपीला मारू सुद्धा शकत नाही ते पोलीसवाले, त्यांना परमिशन नसती, त्यांनी मारून सुपारी घेतली पोलिसांनी माझ्या भावाची, माझ्या भावाची सुपारी घेऊन मारून टाकलेली। माझ्या बापाला एकच मुलगा आहे, आम्ही 2 जण बहीण भाऊच होतो फक्त। तर यांना आमचा कमावता बोध गेला, आम्हाला खाऊ घालणारा गेला। लहान भाऊ होता, हो लहान होता, पण तोच कमवताय ना। आई घरी आई वारली तिची 2016 मला का मारलं असेल पण नेमकं थोडं ते सांगतील ना आता, सांगतील ना ते, येतील ना ते, त्यांनाच विचारायचं ना आपल्याला का मारलं। त्यांनी मारलंय ना, त्यांनी शूट केलंय, पैसे घेतले 2 करोड रुपये, 3 कंपनीचा मालक घेतो। त्यांनी सुपारी घेऊन मारले माझ्या भावाला। गुंड आलेत, सुपाऱ्या घेऊ लोकांना मारून टाकतात। पोलिसाकडे रक्षेसाठी जायचं का त्यांच्यापासून घेऊन पळायचं हे आपल्याला कळत नाही। त्यांच्यापासून घेऊन पळावं लागणार, कारण की दिवसा ढवळ्यात